नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू या आपल्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, पावसाची आपण खूप दिवस वाट बघितली. जून महिना तसा कोरडा गेला, किमान मुंबईत तरी. कारण इथं अवकाळी पाऊस होत नाही. पाऊस पावसाळा सुरू झाल्यावरच पडतो. त्यामुळं आम्ही खूप आतुरतेनं वाट बघत होतो पावसाची. आणि पाऊस आता इतका असा बरसायला सुरू झालाय ना, खूप छान वाटतं. खिडकीतनं बाहेर नजर टाकली, की मग गावाकडच्या सगळ्या आठवणी जाग्या व्हायला लागतात, लहानपणीच्या. आणि मग ज्यावेळेला लहानपणीच्या आठवणी जाग्या व्हायला लागतात, त्यावेळेला लहानपणी वाचलेले साहित्यिक सुद्धा असं डोकं वर काढायला लागतात. सगळी ती पुस्तकं, त्या कथा, त्या कथासंग्रह. कारण आपण त्याच्याबरोबरच वाढत असतो. आपण जेव्हा जन्मतो, त्यानंतर आपण जिथं वाढतो, तिथला सगळा रस घेऊन आपण खरं तर सगळं जगत असतो. तो सगळा भवताल असू दे, आजूबाजूची माणसं असू देत, आजूबाजूचा परिसर असू दे. उगीच आपण म्हणत नाही, या मातीत जन्मलोय, त्या मातीचं महत्त्व असतं. माणूस खूप ठिकाणी फिरला की त्याला म्हणतात, 12 गावचं पाणी पिलेला माणूस आहे म्हणून. तर पाणी, माती याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आपण त्याच्याच अस्तित्वाचा एक भाग आहोत. आपण त्याचा रस घेऊन एक चैतन्य घेऊन जन्माला आलो आहोत सगळेजण. काहीतरी अनुभवण्यासाठी. आणि अशा माणूस म्हणून आपण प्रचंड सगळ्या पातळ्यांवर ती अनुभूती घेत असतो. मी हे सगळं का सांगतेय? कारण असंच मातीतलं, आपल्या मातीतलं साहित्य, आपल्या मातीचं वैशिष्ट्य, आपला परिसर, आपली माणसं आणि त्यांची व्यक्तिचित्रणं असं रसभरीत पद्धतीने सांगणारा एक साहित्यिक लेखक आज आपण आपल्या भेटीला घेऊन येतो आहोत. आणि ते म्हणजे व्यंकटेश माडगुळकर. लहानपणी त्यांचे खूप कथासंग्रह वाचलेले आहेत आणि ग्रामीण भागाचा किंवा त्या परिसराची माहिती असल्यामुळं, त्या भाषेची माहिती असल्यामुळं आणि ती माणसं बघितली असल्यामुळं ते वाचायला खूप मजा यायची. आपण काहीतरी आपल्यातलं काहीतरी वाचतोय असा आनंद व्हायचा. तर व्यंकटेश माडगुळकर म्हणजे गरिबांचे बंधू. खरं तर घरातच इतका मोठा लेखक असल्यावर पुन्हा आपलं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणं ही खरं तर सोपी गोष्ट नसते. आणि तरी सुद्धा हे त्यांनी इतक्या चोख पद्धतीनं आणि इतक्या सुंदर पद्धतीनं केलेलं आहे व्यंकटेश माडगुळकरांनी. कारण त्यांची अशी स्वतःची सुंदर ओळख आहे साहित्यिक म्हणून. कथाकार, चित्रकार, स्वातंत्र्य सैनिक, म्हणजे किती आयाम असतात एका एका. म्हणजे जे मी म्हटलं ना, की जो माणूस असा रस घेऊन जगण्याचा जगतो ना, त्याची क्रिएटिव्हिटी किंवा त्याचं ती सृजन शक्ती प्रचंड असते. कारण तो त्या जमिनीशी खूप त्याची नाळ जोडलेली म्हणतो ना आपण, कनेक्टेड विथ अर्थ. त्या जमिनीशी जोडल्यामुळं त्याची नवनिर्मितीची क्षमता म्हणूयात किंवा सृजनशीलता म्हणतात, ती अत्यंत पराकोटीची असते. मला व्यंकटेश माडगुळकरांचं साहित्य वाचताना नेहमी असं वाटतं, म्हणजे ज्या माणसानं मराठी कथा, आपण म्हणूयात मराठी कथा या खूप त्यावेळी रोमॅन्टिसिझम म्हणूया किंवा अशा आखीव-रेखीव नागरी पद्धतीत अडकल्या असताना मराठी कथेला ग्रामीण व्यक्तिचित्रणं आणून यांनी एक वेगळं जे वळण दिलेलं आहे, ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे साहित्यिक बदल आहे हा मोठा खरं तर मराठी वाङ्मयातला, असं आपण म्हणूयात. आणि अशा या व्यंकटेश माडगुळकरांचा जन्म, आता याबद्दल मला वाचनामध्ये 2 जन्मतारखा मिळाल्या. आता मी काय सांगू? मी नक्की कुठली सांगू मला माहीत नाही. मी दोन्ही जन्मतारखा सांगतेय. म्हणजे ज्या दोन्ही वाचनात आल्या, नक्की कोणती ती नक्की वाचकांना माहीत असेल तर त्यांनी कळवावी. श्रोत्यांना माहीत असेल तर त्यांनी कळवावी. तर त्यांचा जन्म एका वाचनामध्ये माझा 5 एप्रिल 1927 आला आणि एकामध्ये 6 जुलै 1927 आला. कारण ह्या जन्माच्या पण गोष्टी म्हणजे
थोडं वेगळं बोलतेय असं म्हणाल, पण ही म्हणजे वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात जन्मलेली मुलं ही नेहमी जूनच्या पहिल्या आठवड्यात जन्मलेली असतात. असा शाळेचा पट बघितला ना, तुम्ही एक 40-50 वर्षापूर्वीच्या ग्रामीण शाळा बघितल्या, तर प्रत्येकाचा जन्म एकतर वर्षाच्या सुरुवातीला किंवा शालेय वर्षाच्या सुरुवातीला जन्म दाखवतात. काही म्हणजे त्याचं रेकॉर्ड ठेवणं, अतिशय चोख पद्धतीनं त्याचं सगळं कागदोपत्री ठेवणं वगैरे ही कन्सेप्ट आपल्याकडं खरोखरच खूप कमी आहे, खूप कमी आहे. आपल्याकडे शिलालेख वगैरे सुद्धा आपला इतिहास आपल्याला परक्यांच्या डायऱ्यांमधून कळतो. परकीय आक्रमक असू देत ते किंवा कुणी व्यापारी असू देत किंवा काय, आपला इतिहास शोधताना आपण त्यांच्या डायऱ्या प्रमाण मानतो आणि त्यातले मथळे आपण आपला इतिहास लिहिण्यासाठी वापरतो. खरं तर हे आपलं दुर्दैव वगैरे काय म्हणायचं मला माहीत नाही. पण आपण असे आहोत. इतिहासाला खूप कवटाळून बसण्यापेक्षा किंवा त्याची थडकी आणि स्मारकं जपण्यापेक्षा आपण इतिहास निर्माण करणारी माणसं आहोत का? किंवा आहोत असं म्हणायला हरकत नाही, असं आपण म्हणूया आणि पुढे जाऊया. तर या जन्मतारखेबद्दल हा घोळ आहे. म्हणजे माझ्या वाचनात आलेला माझं वाचन पुरेसं नसेल ही नक्की माहिती काढण्यासाठी. आणि त्यांचा मृत्यू झाला 28 ऑगस्ट 2001 रोजी. तर व्यंकटेश माडगुळकर, मी म्हटलं की माणूस जन्मतो तिथला सगळा भोवताल, परिसर, सोबती हे सगळं आपल्याला घडवत असतं. कळत-नकळत सगळे संस्कार आपल्यावर उमटत असतात. असेच व्यंकटेश माडगुळकरांच्या बाबतीत आपण म्हणूयात की अ, लहानपणापासनं एखादी गोष्ट कशी रंगवून सांगायची, किती छान पद्धतीनं सांगायची. कारण आपल्याकडं लहान मुलांना गोष्टी ऐकल्याशिवाय झोप येत नाही. अगदी लहान असताना आईनं गायलेली अंगाई, की मूल लगेच झोपतं पाळण्यात आणि नंतर मग गोष्टी. जसं कळायला लागतं, जसं ज्ञान वाढत जातं, जशी बुद्धी जास्त चौकस होते, त्यावेळेला मग आपल्याला गोष्टी लागत असतात. इतक्या प्रकारच्या गोष्टी असतात. राजा-राणीच्या गोष्टी असतात, राक्षसांच्या गोष्टी असतात, पऱ्यांच्या गोष्टी असतात, निसर्गातल्या गोष्टी असतात, चिवकाऊच्या गोष्टी असतात. म्हणजे इतक्या गोष्टी ऐकत आपण सगळ्या जगण्याचा रस घेऊन वाढत असतो आणि भोवतालची माणसं, आपण जिथे राहत असतो, तिथले आजूबाजूचे सखे सोबती, या सगळ्यांना आपलं सगळं ज्ञान असं विस्तारत चाललेलं असतं. तर त्यामध्ये गोष्ट रंगवून कशी सांगायची, गोष्ट छान पद्धतीनं कशी सांगायची याचे संस्कार वडिलांकडनं घेतलेले आहेत व्यंकटेश माडगुळकरांनी. आणि त्यांची जी चित्रकलेची आवड आहे, म्हणजे चित्रकलेचं तसं त्यांनी पठडीतलं शिक्षण प्रॉपर घेतलं असं अजिबात नाही. पण त्यांची चित्र अतिशय मौलिक आणि अतिशय सुंदर आहेत. कारण बालपण जे आहे ते खूप काही सुखावह गेलंय असं अशातला अजिबात भाग नाही. आणि चित्रकलेचं साहित्य किंवा ते कागद असू देत, रंग असू देत, त्याचं साहित्य असू दे, ते इतकं स्वस्त नसतं आणि ते निम्न मध्यमवर्गीयाला परवडणारं तर अजिबात नसतं. आत्ताचे पालक उलट त्याला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की शैक्षणिक साहित्य, शिक्षण किती महाग झालेलं आहे आणि निम्न मध्यमवर्गीयाला आणि मध्यमवर्गीयाला ते इतकं दुरापास्त होत जाणार आहे दिवसेंदिवस. खूप अवघड परिस्थिती आहे मंडळी. विषय सोडून बोलत नाही, कारण आपण आपला भोवताल बघत जगत असतो आणि आत्ता आपण ज्या परिस्थितीत जगतो आहोत, ज्या पद्धतीनं सरकारी शाळा बंद होत चाललेल्या आहेत, ज्या पद्धतीनं शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे, ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक निवडले जात आहेत, त्या पद्धतीनं शिक्षणावरची आस्था कशी रसातळाला पोहोचतेय आणि फक्त पैसे मिळवण्यासाठी शिकायचं असतं, अर्थार्जनासाठीच शिकायचं असतं, ही भावना जर रूढ होत गेली, तर शिक्षणानं माणूस सुसंस्कृत कितपत होईल याबद्दल मनात आता शंका उपस्थित व्हायला लागल्यात मंडळी. शिक्षण हे शिक्षण माणसाला बौद्धिक समृद्धता देतं किंवा सुसंस्कृत करतं, यावरचा विश्वास नव्या पिढ्यांवरचा उडत जाईल का काय,
असं वाटायला लागतं. आपण खूप विचार करायला नको. आपण आपल्या आजच्या साहित्यिकाबद्दल बोलूया. तर या व्यंकटेश माडगुळकरांचे सगळे मित्र हे सगळ्या जातीतले 18 पगड जातीतले म्हणूयात आपण. अगदी सगळे बलुतेदार म्हणूयात किंवा त्याच्याही पेक्षा महार, मांग, रामोशी या सगळ्यांचं जगणं त्यांनी अगदी जवळून बघितलेलं आहे लहानपणी आणि या सगळ्यात वाढलेले. त्यानंतर आपल्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले. कारण मी म्हटलं होतं मागच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा, की माझा पाय अजून निघत नाही नवीन लेखकांकडे वळत नाही. कारण त्यावेळचा त्यांनी जे जे ती एक ट्रान्झिशन फेज बघितली स्वातंत्र्य आधीच्या. खूप स्वप्न, की आपण स्वतंत्र झाल्यावर असं असेल, असं असेल, असं असेल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा एक स्वप्नभंग होतो म्हणतो आपण आणि वास्तविक वास्तविक जीवनाला भिडल्यानंतर आलेलं नैराश्य, या सगळ्या गोष्टी असतील किंवा त्यानंतर होत गेलेली सामाजिक जडणघडण म्हणूयात आपण, त्यानंतर होत असलेला विकास म्हणूयात आपण, या सगळ्याला ही मंडळी साक्षीदार आहेत आणि त्यांचे अनुभव, त्यांच्या गोष्टी, त्यांचं लेखन, त्यांचं साहित्य आपल्याला सगळ्या गोष्टींचा ह्या परिचय करून देत असतं आणि आपण त्यातनं आत्ताच्या जगण्याला कसं तोंड द्यायचं हे शिकत असतो. आपलं जगणं आपण त्यांच्या विचारानं, लेखनानं, साहित्यानं, त्यांच्या अनुभवानं आपण आपलं जगणं समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्यंकटेश माडगुळकरांच्या नावावर 18 कथासंग्रह, 8 कादंबऱ्या, 8 नाटकं, 8 ललित गद्यांची पुस्तकं, प्रवास वर्णनं आणि 5 अनुवादित, त्याखेरीज आत्मचरित्रपर लेखन असा प्रचंड साहित्याचा पसारा आहे मंडळी. आणि यांचं अ, साहित्याचं वाचन करताना किंवा यांच्या लेखनाचं वाचन करताना खूप साधेपणा, सोपेपणा, रसरशीतपणा आणि जगण्याच्या अगदी जवळ असणारं असं साहित्य आहे, असं मी म्हणेन. आणि त्यांचा जन्म माडगूळचा. तसं शिक्षण खरं तर 7वी पर्यंत, मराठी 7वी पर्यंत शिकलेले असे. पण त्यानंतर स्वतः व्यासंग इतका वाढवला त्यांनी, इतका भाषेचा अभ्यास केला. इंग्रजी शिकले, इंग्रजी साहित्याचं वाचन करण्यासाठी इंग्रजी शिकले आणि इतकं वाचन इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषातलं प्रगाढ वाचन करणारे, आपला व्यासंग वाढवणारे असे हे व्यंकटेश माडगुळकर. म्हणजे आवड असली माणसाला, की माणूस किती कशा पद्धतीनं ती आवड जोपासतो आणि स्वतःला समृद्ध करून घेत असतो याचं एक उदाहरण म्हणूया आपण. कारण ज्या माणसाच्या साहित्यावर पीएचडी होते, आपल्याकडे असे खूप जण आहेत जे स्वतः अत्यंत कमी शिकलेले म्हणूयात आपण, त्या पद्धतीनं म्हणायचं, पठडीतल्या पद्धतीनं म्हणायचं तर. पण जगण्यातनं आणि अनुभवातनं ते इतके परिपक्व होऊन त्यांच्याकडनं इतकी भव्य-दिव्य साहित्य निर्मिती झालेली आहे. संत वाङ्मयाचं उदाहरण आहे आपल्याकडं आणि ते आपण त्याच्यावर आपण आपल्या पीएचडीज करतो. अ, अशा पद्धतीनं. तर व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यावर पीएचडी करणारी मंडळी आहेत आणि मुख्य म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांचं साहित्य हे बऱ्याच भाषांमध्ये म्हणजे परदेशी भाषांमध्ये रूपांतरण झालेलं आहे त्याचं, भाषांतर झालेलं आहे. जर्मन, जपानी, डॅनिश आणि रशियन या भाषेमध्ये त्यांच्या लेखनाचं रूपांतर किंवा अनुवाद म्हणूया, भाषांतर म्हणूया झालेलं आहे. तर ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आपल्याला वाटू शकते. कारण हे जगण्याच्या खूप जवळचं साहित्य असेल. आता व्यंकटेश माडगुळकर म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा बनगरवाडी आठवते. म्हणजे बनगरवाडी ही त्यांची ग्रामीण कादंबरी. ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे हे लेखन हे मराठी भाषेला अधिकृतरित्या एक वेगळा वळसा देणारं हे साहित्य लेखन आहे असं आपण म्हणूयात. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक, सत्तांतर या त्यांच्या ग्रामीण कादंबऱ्या आहेत. तशाच कथासंग्रह अनेक आहेत. त्यापैकी गावाकडच्या गोष्टी म्हणूयात आपण, हस्ताचा पाऊस,
सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळीचे दिवस असे अनेक कथासंग्रह. त्यांच्या प्रवास एका लेखकाचा हे आत्मचरित्रपर लेखन असू दे, किंवा पुढचं पाऊलमध्ये तर त्यांनी दलित कलाकाराच्या जीवनावरची ती कादंबरी आहे. खरं तर त्या कथासंग्रहातली, आपल्याच कथासंग्रहातली कथा त्यांनी विस्तारित केली आणि पुढचं पाऊल ही कादंबरी. तर त्याच्यामध्ये सामाजिक अन्यायाबद्दलची चीड त्या कलाकाराच्या जगण्यामध्ये कशी आहे. विविध म्हणजे हे अगदी जवळून ज्याचं जगणं आपल्याला आपण बघतो, म्हणजे ही सिंपथी नसते, एम्पथी असते. आणि ज्यावेळेला एम्पथी असते लेखकामध्ये, त्यावेळेला तो खूप चांगल्या पद्धतीनं लिहू शकतो. आणि मुख्य म्हणजे हे पटकथा लेखक आहेत, चित्रपट कथा लेखक आहेत. आणि मंडळी, मी सुद्धा या व्यवसायात असल्यामुळे या सगळ्या दिग्गजांचं लेखन मी अभ्यासत असल्यामुळं, किंवा यांनी लिहिलेले, गदिमांनी लिहिलेले, व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेले चित्रपट बघून आम्ही मोठे झाले आहोत. आणि त्यामध्ये खरं तर आता पटकथेला साहित्य गणलं जात नाही, पण त्या लेखनाला एक वेगळं बुद्धिमत्ता, एक वेगळं कौशल्य लागतं असं मी म्हणेन. कारण खूप ऑब्झर्व करावं लागतं, खूप निरीक्षण करावं लागतं. कल्पना विलास तर असतोच असतो, पण व्यक्तिरेखा आपण ज्या वेळेला लिहित असतो ना, पटकथा साकारताना किंवा व्यक्तिचित्रण करत असताना, ज्या वेळेला आपण व्यक्तिचित्रण करत असतो किंवा कॅरेक्टरायझेशन म्हणतो आपण, त्या कथेमधलं करत असताना, त्यावेळेला आपल्याला हे भोवतालचं निरीक्षण खूप कामी येतं. आपल्या आयुष्यात आलेली माणसं, आपण आजूबाजूला बघितलेली माणसं, त्यांच्या सवयी, लकबी, त्यांचं शिक्षण, त्यांचं बोलण्याच्या पद्धती, भाषा, या सगळ्या इतक्या कुठंतरी खोलवर मुरलेल्या असतात आणि आपण त्या अशा उचकटून काढत असतो. अरे, आपण असा एक माणूस कुठंतरी इथं इथं बघितला होता, त्याची चालण्याची ढब अशी होती. आपण जी व्यक्तिरेखा लिहितोय त्याला आपण अशी जर त्याला ती चालण्याची ढब दिली तर हा, ही व्यक्तिरेखा आणखी खोलून दिसेल. सातत्याने चिडचिड करणारा माणूस असेल तर आपण त्याला सारखं तो डोक्याला हात लावतो किंवा कपाळाला आठ्या घालतो. हे आपण जसं म्हणतो की हा, कारण चिडचिड करणाऱ्या माणसाला जनरली मायग्रेनचा त्रास होतो, ऍसिडिटी वाढलेली असते, त्याचं पित्त खवळलेलं असतं. ह्या अशा गोष्टी सुद्धा, मग त्याचं चित्रण आपण कसं करू, त्याचं बाह्य चित्रण आपण कसं करू, मग त्याच्या लकबी काय असतील, मग तो अशा पद्धतीनं आपण अंतर्बाह्य विचार करत असतो. एखादी व्यक्तिरेखा लिहिताना, फुलवताना खूप गोष्टी निगडीत असतात मंडळी. आणि हा सगळा प्रवास खूप मजेशीर असतो आणि खूप आपल्याला आपलं काही शोधून देणारा प्रवास असतो. म्हणून अशा साहित्यिकांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. आणि खरोखर ग्रामीण जीवनातलं साहित्य जर आपल्याला अनुभवायचं असेल, तो एक वेगळी वाट मराठी साहित्यानं घेतलेली आपल्याला बघायची असेल, तर व्यंकटेश माडगुळकरांचं साहित्य नक्की वाचा. खूप छान छान कथा संग्रह आहेत त्यांचे. आणि बनगरवाडीवर वगैरे पालेकरांनी चित्रपट पण केलेला आहे. आणि स्वतःचं म्हणजे सांगते ऐका हा चित्रपट तुम्ही बऱ्याच जणांनी बघितला असेल. त्यावेळी तशा पद्धतीनं त्या विषयावरचा चित्रपट, खरं तर तो विषय इतका मॉडर्न सुद्धा होऊ शकतो, असा चित्रपट आहे खरं तर तो, सांगते ऐका. आणि हौसा वाडकरनं तर त्या नावानं आपलं आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे. माझ्या आजीनं सांगितलं होतं की इतकं प्रामाणिक आत्मचरित्र जर वाचायचं असेल अर्चू, तर हौसा वाडकरचं सांगते ऐका वाच. माझी आजी गुरु होती. कुठल्या पद्धतीचं साहित्य वाचायला पाहिजे, कुठली पुस्तकं वाचायला पाहिजेत, कारण तिला प्रचंड आवड होती वाचनाची. आणि त्यामुळं कुठलं साहित्य वाचायला पाहिजे, आपल्या कुमारवयात असू दे, बालवयात असू दे, प्रौढावस्थेत असू दे, किंवा त्यानंतर माणूस म्हणून जगताना, तर आजीचं स्मरण केल्या वाचून मला पुढं जाता येत नाही. कारण आजीच्या सांगण्यातनच व्यंकटेश माडगुळकर माझ्या लहानपणी भेटीला आलेले आहेत असं मी म्हणेन. तर
ज्या वेळेला हे पटकथा लेखन किंवा संवाद लेखन असतं त्यावेळेला इतक्या म्हणींचा आणि ग्रामीण वाक्प्रचारांचा वापर इतका प्रचूर आहे त्या लेखनामध्ये. त्यासाठी तुम्ही बघा, कारण मराठीचं एक वैशिष्ट्य आहे, त्या जो भाग आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातला जो खास भाग आहे की त्याच्यामध्ये सलग 2-3 वाक्य म्हणी किंवा वाक्प्रचाराशिवाय अ, अर्थात शिवीशिवायही पूर्ण होत नाहीत. हे वैशिष्ट्य आहे. प्रेमानं सुद्धा शिव्या दिल्या जातात. म्हणजे कोल्हापूर जिल्हा आमचा त्यासाठी प्रसिद्ध आहे. मायेनं शिवी देणं, प्रेमानं शिवी देणं हे गैर अजिबात मानलं जात नाही त्या संस्कृतीत. आणि त्याचं एक कौतुक आहे आमच्याकडे, असं आम्ही म्हणू. आणि बरेच जण त्याबद्दल अ, अ, म्हणजे तथागत म्हणूया किंवा अगदी स्वतःला शुद्ध सात्विक म्हणणारी मंडळी त्याच्याकडं कुचेष्टेनं बघतातही. पण आम्हाला कौतुक आहे त्याबद्दलचं. आणि प्रेमानं सुद्धा शिव्या देतात आणि त्या संस्कृतीत आम्ही वाढलेली मंडळी आहोत. तर हे सगळं त्यांच्या लेखनातून ओतप्रोत येतं. म्हणून आपण त्यांचं लेखन वाचायला पाहिजे. आणि बनगरवाडीतलं ते ग्रामीण जीवन आपण ज्यावेळेला बघतो, ते वाचायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपण अगदी त्यात तन्मय होऊन जातो. ती म्हणजे खूप कथानक असणारी वगैरे असं नाही ही कादंबरी. त्याच्यातली व्यक्तिचित्रणं आहेत जी, त्यातलं जीवन जे सांगितलेलं आहे, तिथली ती दुष्काळात जगलेली असो, उजाड माळावरची माणसं असू देत, तिथली त्यांच्या भोवतालची परिस्थिती असू दे, त्या माणसांचं जगणं असू दे, त्यांचे सण, परंपरा, उत्सव, त्यांच्या श्रद्धा, त्यांची मानसिकता, त्यांची जगणं, हे सगळं इतकं आपल्या भेटीला असं प्रत्यक्ष आल्यासारखं वाटतं ना, ते जास्त छान वाटतं. आणि म्हणून त्यांचं साहित्य वाचण्याची आवश्यकता आहे. आणि फक्त त्यांनी कथा, कादंबरीच लिहिली असंही नाही. त्यांनी नाटक सुद्धा लिहिलेली आहेत, नाटकं लिहिलेली आहेत. त्यात त्यांचं तू वेडा कुंभार आणि सती असू दे किंवा पती गेले ग काठेवाडी, ही नाटकं त्यांची गाजलेली आहेत. पण कथाकार आणि कादंबरीकार म्हणून जेवढी त्यांना प्रसिद्धी मिळाली, तेवढं त्यांच्या नाटकांबद्दल म्हणता येणार नाही. तेही तितकंच खरं आहे. पण त्यांची लोकनाट्य पण आहेत. कुणाचा मेळ कुणाला, कुणाचा कुणाला मेळ नाही म्हणूयात किंवा बिनबियांचे झाड म्हणूयात. ही लोकनाट्य त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि अशा या साहित्यिकाचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. आणि त्यांच्या लेखनातनं आपल्याला ग्रामीण भागातले, मराठीतले इतके नवे-नवे शब्द आपल्याला आपल्या भेटीला येतात ना, आपलं भाषेबद्दलचं ज्ञान त्यामुळं विस्तारतं आणि छान वाटतं. तशा पद्धतीचं किंवा तशा एखाद्या वातावरणातलं कॅरेक्टर आपण, त्या मातीतलं कॅरेक्टर आपण आपल्या लेखनात आणताना या साहित्याचा खूप उपयोग होतो, असं मी म्हणेन मंडळी. म्हणून लेखकानं तरी सातत्यानं वाचत राहिलं पाहिजे. माझे वडील सांगायचे, "गोट्या, तू लेखक म्हणून काम करतोयस, तर तुला मुख्य म्हणजे सातत्यानं वाचत राहिलं पाहिजे." कारण प्रत्येक अनुभव हा आपण घेण्या इतकं आपलं आयुष्य मोठं नसतं. खूप जणांच्या अनुभवाचे रस आपल्याला त्यांच्या साहित्यातून मिळत असतात. त्यामुळं लेखकाला आजन्म वाचक असणं अत्यंत गरजेचं आहे, असं मी म्हणेन. तर अशा या व्यंकटेश माडगुळकरांनी आकाशवाणीवर दीर्घकाळ नोकरी केली. 1950च्या दरम्यान तेव्हा जेव्हा मुंबईत आले, त्यानंतर त्यांनी पटकथा लेखनाचा प्रवास सुरू केला. आणि मुंबईत येण्या अगोदर त्यांनी माणदेशी माणसं हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. आणि तोच टर्निंग पॉइंट म्हणेन मी, की ग्रामीण जीवनावरचा हा कथासंग्रह आहे. मंडळी, मी या पॉडकास्टमध्ये सुद्धा अगदी मला राहवत नाही म्हणून त्यांचं कोवळे दिवस हे आत्मचरित्रपर म्हणूयात, असं अशा पद्धतीनं, की त्यावेळेचं स्वातंत्र्य सैनिकाचं लहानपणाचं आयुष्य, तर त्यातली एक थोडा भाग मी वाचून दाखवणार आहे. तर गदिमांसारखा दिग्गज साहित्यिकाचा, म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्वाचा भाऊ, पण त्यांनी सुद्धा तितकंच नाव मिळवलं आणि स्वतःचा असा
इतका सुंदर वेगळा ठसा आपल्या मराठी साहित्यावर त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्यासाठी ही मंडळी पूज्य आहेत. कारण असं आपण ज्यावेळेला पाऊस आणि झाडं झुडपं, पाणी साचलेलं वगैरे बघतो, त्यावेळेला खरोखर आपल्याला आपल्या गावाकडची आठवण येते आणि मग त्या गावाकडच्या गावातला रस घेऊन साहित्य निर्मिती केलेल्या लेखकांची आठवण होते आणि मग आपण त्यांच्या आठवणी खातर असं काहीतरी पॉडकास्ट करतो किंवा आपली काहीतरी अभिव्यक्ती मांडण्याचा, आपल्यापर्यंत पोहोचण्याचा, आपल्या मनात जे काही चाललंय ते सांगण्याचा एक प्रयत्न करतो. कारण आपण माणसं आहोत, आपल्याला माणसं लागतात भोवताली. आपलं ऐकून घेणारी असू देत, ऐकणारी असू देत, आपल्याला काही सांगणारी असू देत, आपल्याबरोबर वैचारिक, भावनिक देवाणघेवाण करणारी माणसं आपल्याला लागत असतात. म्हणून ती मंडळी आपण आहात, श्रोते हो, रसिक हो. आणि आमची ही साहित्याची देवाणघेवाण तुम्ही तितक्याच आपलेपणानं स्वीकारावी, आम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून आम्ही आपल्याला असे मौलिक साहित्यकार आपल्या भेटीला आणू शकू आणि आमच्या या प्रयत्नातून आपल्या नव्या पिढ्यांपर्यंत हे साहित्यिक पोहोचू देत. त्यामुळं तरी किमान कुणाला तरी त्यांचं एखादं पुस्तक वाचायची नव्या पिढीला, जेनझी म्हणूयात आपण, जेन अल्फा म्हणूयात आपण, त्यांना वाचायची इच्छा व्हावी. त्यातल्या एखाद्यानं जरी याचं वाचन केलं या साहित्यिकांचं, तरी हा उपक्रम सार्थ झाला असं मी म्हणेन. पण आपल्याला आपल्या परंपरेत सांगून ठेवलेलं आहे की फळाची अपेक्षा नाही करायची. आपण आपलं कर्म निष्ठेनं करत जायचं. मीन्स ॲक्टिव्हिटी इटसेल्फ इज द गोल. अशा पद्धतीनं आम्ही हे काम करतो आहोत आणि तुमचा जर पाठीवर हात मिळाला, शाबासकी मिळाली, प्रोत्साहन मिळालं, तुम्ही जास्तीत जास्त लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं, तर मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि नव्या पिढीला या अशा लेखकांबद्दल वाचण्याबद्दलची उत्सुकता निर्माण होईल आणि किमान वाचतील अशी आशा आपण धरूया आणि आपलं कार्य आपण निष्ठेनं करत राहूया. तर हे एक त्यांच्या कोवळे दिवस या ललित गद्यातलं साहित्य यातलं मी वाचन करणार आहे. काटेवनातील शाळा. खेळण्यात रमलेल्या दिनूला आईनं ढकलून शाळेला पाठवलं. वाटेत त्याला हमजा भेटला. दोघांनीही गणिताचा गृहपाठ केलेला नव्हता. आता आता छड्या, त्यापेक्षा शाळेत गेलोच नाही तर. दोघांनी पाट्यपुस्तकं नदीच्या वाळूत पुरून ठेवली आणि छोट्या अब्बासला घेऊन आपला मोर्चा काटेवनाकडे वळवला. व्हल्यांची अंडी काढायला. ओढ्याच्या एका कडेला हे काटेवन विलक्षण रीतीनं वाढलं होतं. बाभळी, बोराटी, नेप्ती आणि कितीतरी प्रकारची झाडे झुडपे यांची गिचमीड त्यात होती. खेड्यातील बायका जळण्यासाठी तिथं येत. रामोशी आणि मांग मधाची पोळी गोळा करून नेत. गुराखी पोरे बोरा जांभळांच्या दिवसात काटेवनात शिरत. अनवाणी पायांनी काट्याकोट्यातून वाट काढत ही 3 मुलं त्या गिचमिडीत शिरली तेव्हा बोराटीच्या झाडावर पिसे उकरीत बसलेल्या भोरड्यांनी गोंगाट केला. पोटाखाली अंडी घेऊन कोट्यात बसलेल्या व्हल्यांनी आपल्या गोल डोळ्यांची उघडझाप केली. माना वाकड्या करून ते सावट घेऊ लागले. बाभळीच्या बुंध्यावर बसून वाळली बोरे खाणारी एक खार शेपूट उडवीत पळाली आणि वरच्या खोडावर उलटी होऊन चिरकू लागली. कोट्यात बसलेली तिची 3 पिलं विलक्षण घाबरली. एका झाडाकडे हात करून दिनू ओरडला, "अरे, ते बघ व्हल्याचं कोटं." हमजानं पाहिलं. "दिनू, ते कोटं व्हल्याचं नव्हे, रान चिमणीचं आहे. त्यांच्या पाठीवर विटकरी रंगाच्या असतात त्यांच्या पाठी आणि गळ्याखाली पिवळा ठिपका असतो." "कसं रे तू ओळखलंस?" "हत्तीच्या."
त्यात काय, वल्याचं कोट काटक्याचं असतं आणि हे बघ नुसत्या कुसळ्यांनी केलंय, मऊ मऊ. हमजा दबकत दबकत त्या कोट्यापाशी गेला, बुंध्यावर चढला आणि कोठं काढण्यासाठी त्याने हात घातला. तशी एक बारकी चिमणी भुरकन त्यातून उडाली आणि वरच्या ढाळीवर जाऊन बसली. आपली एवढीशी शेपटी नाचवत चिवचिवू लागली. हमजानं सांगितल्याप्रमाणे तिचा रंग होता. अंडी आहेत का रे हमजा? अब्बासनं विचारलं. "हं? नाही नाही, आत्ताशी कुठं ती कोट तयार करायला लागली आहे. कोट ते पुरं झालं म्हणजे ती खाल्ली." अब्बासला अंडी बघण्याची अति घाई झाली होती. हमजाने एका भल्याचे कोटे त्याला दाखवले. बोराटीच्या एका खोट्या झाडावर फांद्यांच्या बिचक्यात ते होते. फिकट जांभळ्या रंगाचा व्हला त्यात बसला होता. अब्बास, हा पाटणी व्हला आपल्या व्हलापेक्षा मोठा असतो, हमजानं माहिती दिली. मग दिनूनं नेम धरून एक धोंडा भिरकावला. पठाणी व्हला भुरकन उडून गेला. मोठ्या मुश्किलीनं दिनू त्या झाडावर चढला. बुराटीच्या वाकड्या काट्यांनी त्याच्या अंगाचे उरखाडे काढले, तरी तो डरला नाही. त्या काटक्यांच्या कोट्यात 2 अंडी होती, लहान आणि पांढरी शुभ्र. हळूवार हाताने ती दिनूनं काढून घेतली आणि तो खाली उतरला. उतरता उतरता त्याचा सदरा फाटला. अब्बासने ती अंडी आपल्या खमिसाच्या खिशात बंदोबस्तानं ठेवून दिली. मग काटेवनातून मुलं हिंड हिंड हिंडली, भल्या पारव्यांची कोटी शोधत, खारींच्या मागे धावत. बाभळीवरचा पांढरा पिवळा डिंक गोळा करीत फिरली. हमजाची टकळी सारखी चालू होती. शाबास, या डिंकाचा गोळा आता वाण्याला देऊया, चांगले 4 पैसे येतील. छोटा अब्बास खमिसाच्या बाहीने नाक पुसत भावाला दुजोरा देत होता. हो हो, आणि मग उरसा दिवशी आपण त्याची शिट्टी घेऊ, नाहीतर तीळ लावलेल्या रेवड्या. उरसाचे मजेशीर वातावरण आठवून दिनूच्या डोळ्यांची उघडझाप होत होती. आबास रेवड्यांऐवजी हाताचा अंगठा चोखत होता आणि झाडाच्या सावलीतून खालीवर बघत नाना वासांनी भरलेल्या त्या उबदार हवेतून मुलं भटकत होती. एखाद्या झाडाकडे बोट दाखवून अब्बास विचारी, हमजा, ही देवबावळ होय ना रे? हा, ही देवबावळ, बुटकी आणि डेरेदार. तुझे काटेही खूप मोठे असतात हं. आणि रामकाठी कोणती रे अब्बास? दिनूनं विचारलं. कारण शिरडं राखणाऱ्या पोरांकडून हा शब्द त्यांना ऐकलेला होता. अब्बास म्हणाला, हे काटे नसतात त्या बाबळीला. दिनू, आणि लिंबाऱ्यासारखी उंच उंच वाढते ती रामकाठी, शिरडांना खायला उत्तम. त्या जंगलातून असलेल्या अनेक नवीन नवीन गोष्टी दिसून आल्या. सुरेख पक्षी, पांढरे उंदीर, हिरव्या पंखाचे झगझगीत सोनकिडे. ती धरून काड्यापेटीत ठेवायचे आणि बाभळीचा कोवळा पाला त्यांना खाऊ घालायचा, म्हणजे ते अंडी घालतात. नेपतीची तांबडी लाल फळे, कोळिश्राची विलक्षण कोठी, मधाची पोळी, कितीतरी गोष्टी. सूर्य पश्चिमेकडे कलला, वारा सुटला, पिकाचा आणि काळ्या मातीचा सुगंध दरवळला. काटेवनातील पाखरे गोंधळ करू लागली. हमजा म्हणाला, अंधार पडल, आपण घरी जाऊ. गेली तशीच ओढ्याच्या काठाकाठानं मुलं परत आली. अब्बासच्या खमिसातली अंडी केव्हाच फुटली होती. त्याचे पांढरे, पिवळे आणि चिकट डाग पडले होते. ते त्यानं पाण्यात धुतले. भूक लागली होती तेव्हा हमजानं डिंकाचा एक एक खडा दोघांनाही दिला. आपण खाल्ला. त्या चवदार डिंकानं त्यांची तोंडे चिकट झाली, दाढीला दाढ चिकटू लागली. ते गावापाशी आले तेव्हा आभाळ डाळिंबाच्या फुलासारखे झाले होते. रानातून घरी येणारी शेळ्या मेंढरे बी बी करत ओरडत होती. त्यांच्या खुरांनी उधळलेली धूळ गावावर तरंगत होती. पुरून ठेवलेली पाट्या पुस्तकं काढून तिघेही आपापल्या घरी गेले. दिनूची आई समई पुसत बसली होती. दिनूला बघताच ती म्हणाली, किती रे उशीर, आणि तोंड एवढं तांबडं लाल कशानं झालंय? उन्हात हिंडलास का? दिनू काहीच बोलला नाही. अजूनही तो काटेवनातल्या विलक्षण वातावरणात होता. पायानं पाणी ओढवीत होता, मासे पकडत होता, व्हल्यांची कोटी काढत होता, डिंक गोळा करीत होता. आईला वाटलं, मास्तरांनी मुलांना खूप खेळवलेलं दिसतंय, त्यानंच उशीर झाला. आणि मग एवढासा मुलगा न चुकता शाळेत जाऊन शिकतोय,
या जाणीवेनं त्या माऊलीचे मन समाधानानं काठोकाठ भरले. तर मंडळी, ही आहे विलक्षण ताकद, साधेपणानं लिहिण्यातली विलक्षण ताकद. व्यंकटेश माडगुळकरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिकारी होते ते. निसर्गाबद्दलची प्रचंड आवड, निसर्गाबद्दलची ओळख. आता मी जे वाचलं त्यात तुम्हाला कळलं असेल की किती बारकाईनं सगळ्या गोष्टींकडे आसपासच्या बघत असतील ही मंडळी, आणि किती अभ्यास, निसर्ग, भवताल शिकवतो आपल्याला. अशा शिक्षणातनं ही माणसं पोचली गेलेली आहेत. आणि शिकारी होते ते, उत्तम शिकारीची आवड होती त्यांना. आणि त्यावेळेला शिकार इल्लीगल नव्हती असं म्हणूयात आपण. त्यानंतर शिकारीवर बंदी आलेली आहे. तर त्यामुळे शिकार करणं हा कोकणात असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्रात असू दे किंवा जिथे जंगलांचा प्रदेश आहे, तिथं शिकार करणारी मंडळी अजूनही आहेत. आता ती कायदेशीर नाही. आणि मी तर अजिबात शिकारीचा पुरस्कार करणारी माणूस नाही आहे. मी अतिशय म्हणजे त्या बाबतीत प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे असं म्हणजे सातत्यानं म्हणणारी अशी व्यक्ती आहे असं मी म्हणेन. पण ही माणसं निसर्गाच्या अगदी कुशीत वाढलेली अशी, आणि यांच्या लेखनातनं आपल्याला किती निसर्गातले बारकावे कळतात मंडळी. म्हणून अशा साहित्यिकांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. त्याबद्दल आपल्याला आस्था पाहिजेच पाहिजे, कारण त्यातनं आपल्याला आपली माती, आपल्या मातीचा दरवळ, आपल्या मातीचा सुगंध, कस आपल्यात जाणवायला लागतो आणि आपण अधिकाधिक परिपक्व होतो, आपण अधिकाधिक सशक्त होतो, आपण अधिकाधिक रूटेड होतो असं मी म्हणेन. आणि मंडळी, आपल्याला आजचा हा एपिसोड कसा वाटला ते नक्की नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा विनंती करते की आमच्या या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद दिले तर आमचा उत्साह वाढेल आणि आम्ही जास्त उमेदीनं हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आणखी आणखी वाढवू. आणि आपल्या भेटीला आम्ही मराठीतले कसदार साहित्यिक आणू असं म्हणेन मी शेवटी. आणि ही साहित्याची सफर अशीच आपल्या सहवासात चालू राहू दे. साहित्य जगताची सफर, साहित्य रस बाय आर्ची राधा, जस्ट फॉर यू. तर मंडळी, आपली रजा घेते. पुन्हा येईन पुढच्या वेळी एका नव्या साहित्यिकासोबत आपल्या भेटीला. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार.